महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते देखील आहेत. यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतरे यांची समजूत काढून देखील विजय शिवतरे हे सातत्याने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं शक्तीस्थळ असलेलं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सातत्याने फिरून महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम करत आहे. माजी मुख्यमंत्र्यांना हीच विनंती आहे की या सर्व प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं चित्र जातंय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, यांचं आपल्या नेत्यांवर नियंत्रण नाही किंवा त्यांच्याच पक्षाचे नेते हे माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. अशाच प्रकारे सातत्याने जर ह्याही पुढे विजय शिवतरे हे माननीय अजितदादा पवार साहेबांबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा धर्म तोडत राहिले तर महायुतीमध्ये शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात. आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण गढूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही. पण सातत्याने विजय शिवतरे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीयेत. त्यांनी देखील सांगितलं ठाम आहे, त्यांना देखील फोन सुरू झाले कार्यकर्त्यांचे की तुम्ही माघार घेऊ नका. एकंदर वाटतं युती धर्म सुद्धा आता त्यांनी प्रचाराला पण सुरुवात केलेली आहे. 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचा धर्म हा राष्ट्रवादी पाळत आहे. शिवसेनेकडनं सातत्याने विजय शिवतरे राष्ट्रवादीची शक्तीस्थळं, राष्ट्रवादीचा स्वाभिमान, बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचं वातावरण खराब करण्याचं काम ते करत आहेत. सर, त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की संग्राम थोपटेंना मागच्या वेळेस मंत्रिपद मिळालं असतं, मात्र त्या पवारांमुळे नाही मिळालं. पुण्यात त्यांना कुणालाच मोठं होऊ द्यायचं नाही असं देखील त्यांनी आरोप केला आहे. संग्राम थोपटे हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चिन्हावर त्या पक्षातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. काँग्रेसच्या कोट्यातनं त्यांना मंत्रिपद का नाही मिळालं हे आमच्यावर आरोप करण्यापेक्षा प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोळे आणि बाळासाहेब थोरात यांना त्यांनी तो प्रश्न विचारला तर तो अधिक संयुक्तिक राहील. सर, काय वाटतं येणाऱ्या निवडणुका बघता लोकसभेचा सुमित्रा प्रचार करतात, मात्र आता या ठिकाणी पवार वर्सेस पवारची लढाई देखील दिसते, मात्र पवारांच्या विरोधात हा लढाई असं शिवसेनेचं म्हणणं. अजिबात असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा तिथे बारामती लोकसभेमध्ये प्रचार आमचा सुरू आहे. महायुतीचा धर्म नुकतेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, ज्येष्ठ मंत्री चंद्रकांत दादा पाटील साहेब यांनी देखील तिथे समन्वय राहावा म्हणून बारामती असेल, पुणा असेल, विविध बैठका तिथे घेतल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीचे सर्व कार्यकर्ते तिथे कामाला लागलेले आहेत. फक्त शिवसेनेचे विजय शिवतरे हा महायुतीमध्ये च्या दुधामध्ये मीठ टाकण्याचं काम हे करत आहेत. अजित पवारांनी सभेत माझा आवाका काढला होता, इतकी गुरुमी आली कुठून, मी अजित पवारांना माफ केले मात्र जनता त्यांना माफ करणार नाही असं देखील शिवतरे म्हणाले. अहो, पुरंदरची जनतेने तुम्हाला तुमची जागा 2019ला दाखवून दिली ना. माननीय अजितदादा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्ती मताधिक्याने 2019च्या विधानसभेमध्ये बारामती विधानसभेतनं जिंकले. पुरंदरच्या जनतेने तुम्हाला 2019 साली तुमची जागा दाखवली. त्यामुळे अधिक जुन्या वादामध्ये न जाता देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, त्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवण्यासाठी महायुतीच्या सर्व नेत्यांची, कार्यकर्त्यांची ही जबाबदारी आहे की महाराष्ट्रातनं 45+ लोकसभेचे खासदार हे माननीय
नरेंद्र मोदी साहेबांचे हात मजबूत करण्यासाठी जातील, ही सर्व महायुतीच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यांचं म्हणणं आहे, तुम्ही मुख्यमंत्री झाला असता, संग्रामला मंत्रिपद मिळालं असतं, पण साक्षीदार त्याची मानसिकता खोटी आहे. पुण्यात त्यांनी कुणालाही नोटवून दिलं, अनेक लोक त्यांच्या विरोधात उभे केले. मला फार विजय शिवतरेंवर बोलायचं नाही, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो काय मेसेज जातोय की माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, जे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आहेत, हे आपल्या नेत्यांना नियंत्रणामध्ये ठेवू शकत नाहीत आणि त्यामुळे महायुतीचं वातावरण खराब होतंय.